तुमच्या माणसाचं जाऊन काय संबंध येतो? यांनी कसं गल्लीतच विकलेले आहेत, एकाहत्तर खाण्याला गेलेले आहेत गाया. माझा आरोप आहे. एकाहत्तर खाण्याला गेलेले आहेत गाया. यांनी कसाईला विकले काय? अशा बाजूलाच कसाई कत्तल खाणे. गुन्हा दाखल तुम्ही रिक्वेस्ट केलेली मॅडम त्यावेळेस की पुढे जाऊ नका, हा विषय पुढे घेऊ नका. सामाजिक वनीकरण विभागाची संशयास्पद कारवाई. गोठे जमीनदोस्त, जनावरे बेपत्ता. शिवसेनेचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप. पूर्वसूचना नाही, कारवाई मात्र थेट बुलडोझरची. सामाजिक वनीकरण विभागावर अन्यायाचा ठपका. 4 महिन्यांपासून चौकशी सुरू. नेमकं कुणाला वाचवलं जातंय? अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह. 15 ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा. अहिल्यानगरमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मागासवर्गीय कुटुंबाचा गाईचा गोठा आणि पत्र्याचे शेड कुठलीही पूर्वसूचना न देता जमीनदोस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना सामाजिक न्याय विभागाने केलाय. एवढंच नव्हे तर या कारवाईत जनावरेही बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा प्रमुख विनोद साळवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार स्टीफन दिलीप पंचमुख यांना 2014 मध्ये उदरनिर्वाहासाठी 99 वर्षांच्या करारावर जागा देण्यात आली होती. ही जमीन 2016 पासून न्यायप्रविष्ट असतानाही तहसीलदारांची परवानगी न घेता सामाजिक वनीकरण विभागाने कारवाई केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, नुकसान भरपाई द्यावी आणि अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान सहाय्यक वनसंरक्षक सोनल केसकर आणि विभागीय वनाधिकारी अमोल जाधव यांना शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता चौकशी सुरू आहे एवढेच उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र तब्बल 4 महिन्यांपासून चौकशी सुरू असल्याने या प्रकरणात नेमकं कुणाला संरक्षण दिलं जातंय असा प्रश्न उपस्थित होतोय. तब्बल 4 महिन्यांपासून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असताना अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशयाची सुई नेमकी ट्रस्टी भांबळ, सामाजिक न्याय विभागाच्या सरोदे आणि संबंधित वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे जात तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतोय. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि सामाजिक वनीकरण विभाग नेमकी कोणती भूमिका घेतात? संशयावर पडदा पडतो की कारवाई होते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. याप्रसंगी विनोद साळवे, जिल्हा प्रमुख शिवसेना सामाजिक न्याय विभाग अहिल्यानगर, रावसाहेब काळे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष छावा संघटना महाराष्ट्र राज्य, विजय लोंढे, जिल्हा सचिव शिवसेना सामाजिक न्याय विभाग, सुभाष काकडे, नंदीवाले तिरुमल समाज नेते, सामाजिक न्याय विभाग आकाश पंचमुख, उपशहर प्रमुख अहिल्यानगर गोपाल मालपानी, केवल भिंगारे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो असता कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं. आम्ही मार्च-एप्रिल महिन्यात जे बॉईज हायस्कूल या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागामार्फत जे आमच्यावरती अन्यायकारक अशी कारवाई करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाने आम्हाला कुठल्याही प्रकारे नोटीस न देता आमच्या गाईचा गोठा, शेड, पत्र्याचे शेड वगैरे सर्व काही तोडून गाया गायब केल्या. त्या गाया कुठं नेलेल्या आहेत अद्याप आम्हाला काही माहिती नाही आणि त्यांना त्या संदर्भात विचारले असता ते उडवीचे उत्तरं देतात कायमचेच. या ठिकाणी मी 15/6/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो असता 2 दिवस मी इथं उपोषण देखील केलेलं आहे. त्यानंतर गृह शाखेमार्फत मला पत्र दिलेलं आहे की कलेक्टर साहेबांनी की संबंधित विभागाला चौकशीसाठी आदेश दिले असता मी त्यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांनी उडवीचे उत्तर दिले आणि मला म्हणतात की कलेक्टर वगैरे यांचं कुठल्याही प्रकारे आम्हाला काही सांगू नका. ती जागा 2016 सालानंतर न्यायप्रविष्ट असल्या कारणाने त्या ठिकाणी मनाई हुकूम असल्या कारणाने तिथं कुठल्याही प्रकारे कामकाज करता येत नाही. तर यांनी कोर्टाचा आदेश देखील सामाजिक वनीकरण विभागाने मांडलेला नाहीये आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी शासनाची देखील फसवणूक केलेली आहे आणि त्यांना 80चं नोटीस मी पाठवले असतं वकिलांमार्फत. त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलंय की 15/3/2026 रोजीच आम्ही कामकाज तिथं स्थगित केलंय. जर 15/3/2026 रोजी कामकाज जर स्थगित केलंय तर मग 1/4/2026 रोजी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी मनीषा आप्पासाहेब सरोदे यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं तुमची जी काही मालमत्ता आहे ती काढून घ्या, नाही तर आम्ही त्यावरती कारवाई करू. त्यांना मी सांगितले असतं की तुम्ही आम्हाला रीतसर नोटीस द्या. तर त्यांनी मला कुठल्याही प्रकारे नोटीस न देता आमच्यावरती अन्यायकारक अशी कारवाई केलेली आहे. माझ्या साधारणतः 20 गाया, 14 वासरे, 13 बकऱ्या या
कुठे नेमक्या नेलेले आहेत त्यांनी. गायांचा आत्तापत्ता देखील लागत नाही. त्यांना वारंवार विचारले असता ते उडवाउडवीचे उत्तर देतात. आता माझं आत्मदहनचं नोटीस होतं 15 तारखेला या महिन्यातच. तर मला 15 दिवसाचे सामाजिक वनीकरण विभागाने मला लेखी आश्वासन दिले असता मी ते आत्मदहनाचा इशारा स्थगित केला. आणि आज 15 दिवस होऊन देखील त्यांनी कुठल्याही प्रकारे मला उत्तर दिलेलं नाही. ते असंच आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देत आहे. आम्ही कालच विभागीय आयुक्त साहेब गेडाम साहेबांना शिवसेनेच्या वतीने एक हे दिलं, निवेदन दिलं. त्यामध्ये सर्व काही गोष्टी त्यांच्या देखील कानावर घातलेल्या आहेत. त्यांनी योग्य तो न्याय आम्हाला देऊ असे आश्वासन दिलेलं आहे. जय महाराष्ट्र. मी विनोद साळवे, जिल्हा प्रमुख शिवसेना सामाजिक न्याय विभाग अहिल्यानगर. आज आम्ही RDC गीते सर यांना निवेदन सादर केले आहे. जे आपले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत स्टीफन पंचमुख म्हणून, त्यांच्या जे स्थावर मालमत्ता आहे तिथे घर असन, जागा असन, त्यांची जनावरं असतील, त्या ठिकाणी सामाजिक वनीकरण आणि त्या बोगस ट्रस्टी आले DG भांबळ यांनी संगमत करून त्यांचे जे उदरनिर्वाहाचं साधन आहे हे संपूर्णपणे बर्बाद करून टाकून त्यांना आज रस्त्यावर आणलेलं आहे. या संदर्भात आम्ही काल विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली असता त्यांनी संबंधितांवर खात्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत आम्हाला आश्वासन दिलेले आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी गीते सर यांना याबाबत निवेदन सादर केले आहे. जर त्या सर्वोदय मॅडम असतील सामाजिक वनीकरणाच्या किंवा त्यांचे वरिष्ठ असतील आणि जे DG भांबळे त्यांच्यावर जर योग्य ती कारवाई नाही झाली तर येत्या 15 ऑगस्टला आपण विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब यांच्या आयुक्त कार्यालयाच्या तिथं उपोषण करणार आहेत, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी रावसाहेब काळे, छावं संघटना प्रदेश कार्याध्यक्ष. आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. जे सामाजिक वनीकरणाचे अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि न्याय जे हक्क असतो त्यावरती या पंचमुख कुटुंबियांना त्यांनी वेठीस धरलं आणि पदाचा दुरुपयोग करून त्यांचं नुकसान केलेलं आहे. याच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे. योग्य कारवाई जर कारवाई जर नाही केली तर त्याच्यावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.